साहसनगरमध्ये विक्रम नावाचा एक मछवारा राहायचा, ज्याच्याकडून राज्याचे सगळे लोक प्रेम करायचे. जर का मदतीची गोष्ट असेल तर तो कायम लोकांची मदत करण्यासाठी पुढे राहायचा आणि त्यावर तो प्रत्येक दिवशी आपल्या घरी गरीब लोकांना बोलवून जेवण पण खाडवायचा. हे घ्या, थोडं अजून खा. पण बाळा, तू काय खाणार? तुम्ही माझी काळजी करू नका, तुम्ही फक्त पोट भरून जेवण करा. बाळा, तुझे खूप खूप धन्यवाद. तू आमच्या गरीब लोकांसाठी एवढं सगळं करतोस. हो, हे तर माझं कर्तव्य आहे. लोकांची मदत करणं प्रत्येक माणसाचा धर्म आहे. जर मला वेळ मिळाली, जर मला मौका भेटला, तर मी ह्या राज्यातील लोकांना उपाशी झोपू देणार नाही. आणि दुसरीकडे साहसनगरचे राजा अमर सिंग आपल्या सेना अध्यक्ष आणि सेनापतीला भेट देण्यामध्ये व्यस्त असतात. तेव्हा राजा आपल्या मंत्री आणि सल्लागार भानूला सांगतात, ह्या राज्यामध्ये असं कोणीच नाहीये की जो माझ्यापेक्षा जास्त दानवीर असेल. जर मी पूर्ण राज्य जरी सापडलं तरी पण तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त दानवीर माणूस नाही भेटणार. जर असा माणूस भेटला तर मी त्याला अर्ध राज्य द्यायला तयार आहे. महाराज, मला वाईट वाटत आहे पण मी तुमच्या बोलण्यात बोलतोय. पण मी एका अशा माणसाला ओळखतो जो की आपल्याच राज्यात राहतो आणि त्याचं नाव विक्रम आहे. खरं तर तो एक मच्छीमार आहे, पण पूर्ण राज्यामध्ये त्याच्या खरेपणाचा आणि दानवीरपणाचा चर्चा आहेत. जर असं आहे तर आपल्याला त्याला जाऊन बघितलं पाहिजे आणि परीक्षा घेतली पाहिजे. तू सोबत तर चलशील ना भानू? महाराज, तुमच्या गोष्टीला मी कसं टाळू शकतो? पण महाराज, आपण असं चाललं गेलो तर त्याला आपल्याबद्दल माहीत पडेल. ह्याचमुळं आपण वेश बदलून जाऊ भानू. राजा अमर सिंग आणि भानू दोघे जण एक आम नागरिकच्या रूपामध्ये विक्रमला भेटण्यासाठी येतात. राजा आणि भानू तिथे पोचतात आणि विक्रमला बोलतात, अरे बाळा, आमची थोडं मदत करशील? हो, सांगा, काय मदत करू तुमची? ते आम्हाला ह्या नदीच्या पलीकडे जायचं होतं. की तू तुझ्या होडीमध्ये आम्हाला बसवू शकतोस? खरं तर त्या होडीमध्ये एवढी जागा तर नाहीये, पण तुम्ही काळजी नका करू, मी तुम्हाला त्या नदीच्या पलीकडे सोडेल. काळजी नका करू. तुमचे खूप खूप आभार. विक्रम राजा आणि भानू दोघांना नदीच्या दुसरी पार घेऊन जातो आणि भानू विक्रमला बोलतो, धन्यवाद बाळा. जर अजून काही खायला भेटलं असतं तर अजून चांगलं झालं असतं. तुम्ही लोक काळजी नका करू, माझ्या घरी चला, मी जेवणाची व्यवस्था करतो. विक्रम राजा आणि भानूला दोघांना आपल्या घरी घेऊन येतो आणि जेवण बनवून त्या दोघांना वाढतो. विक्रम, तू पण आमच्या सोबत बसून जेवण कर. ते जेवण फक्त एवढंच होतं आज. मी उद्या जेवण करेल. तुम्ही फक्त पोट भरून जेवण करा. माझं पोट यानेच भरेल. जेवणासाठी शुक्रिया विक्रम. जेवणासाठी आभार विक्रम. आता तुम्ही कुठं जाणार? आता तर खूप जास्त वेळ झाली आहे. आज तुम्ही इथंच झोपा. राजा आणि भानू दोघे जण विक्रमच्या घरी रात्री राहतात आणि सकाळी विक्रमच्या उठण्याच्या आधीच राज दरबारामध्ये पोहोचून जातात आणि आपल्या खऱ्या रूपामध्ये येतात. आणि राजा अमर सिंग विक्रमला 2 दिवसांनंतर आपल्या राज्य दरबारामध्ये आमंत्रित करतात. ये विक्रम, ये. स्वागत आहे तुझं या दरबारामध्ये. तुमचे धन्यवाद महाराज. पण मला हे माहीत पडेल का मला इथं का बोलवलं आहे? मी आणि माझे सल्लागार भानू दोघं पण तुला 2 दिवसापूर्वी एका साध्या माणसाच्या वेशात भेटायला आलो होतो आणि तू आमची खूप जास्त मदत केली होतीस. मी तुझ्याबद्दल खूप जास्त ऐकलं होतं. बस तेच बघायला आलो होतो. ज्या गोष्टी मी तुझ्याबद्दल ऐकल्या होत्या त्या बरोबर तशाच निघाल्या. हे घे, सोने आणि चांदीची एक छोटीशी भेट. महाराज, तुमचे खूप उपकार. तुम्ही हा मला मान दिला. पण मी या सोन्या चांदीचं करणार काय? तुला काय पाहिजे? मी तुला वचन देतो की मी तुला त्या सगळ्या गोष्टी देईल की जे माझ्याकडून होऊ शकतील. धन्यवाद महाराज.
मी तुमच्याकडे एक छोटीशी गोष्ट मागणार आहे. तुम्हाला माझ्या घरी प्रत्येक दिवशी एक तांदळाचा तुकडा डबल करून पाठवावा लागेल. जसं की पहिल्या दिवशी तांदळाचा एक तुकडा आणि दुसऱ्या दिवशी 2 तांदळाचे तुकडे आणि तिसऱ्या दिवशी 4 तांदळाचे तुकडे. या प्रकारे माझ्या घरी पाठवून द्या. बस एवढीच गोष्ट विक्रम. जसं तू बोललास तसंच होईल. धन्यवाद महाराज. विक्रम राज दरबारामधून आपल्या घरी निघून जातो आणि राजा अमरसिंग भानूला बोलायला लागतो. विक्रम चांगला माणूस तर नक्कीच आहे, पण बुद्धी थोडी कमी आहे या मच्छीमारामध्ये. मी त्याच्यासमोर सोनं चांदी द्यायचा प्रस्ताव ठेवला आणि त्यानं त्याला सोडून तांदळाचा सौदा केला. मी पण हे बघून आश्चर्यचकित आहे महाराज. राजमहलच्या तांदळाच्या खजान्यामधून दररोज तांदळाचे कण 2 गुणे होऊन विक्रमच्या घरी जायला लागले आणि बघताच बघता 1 पोत, मग 2, मग कमीत कमी 1 महिन्यानंतर तांदळाच्या खजान्यामधून खूप सगळ्या बोऱ्या विक्रमच्या घरी जायला लागल्या आणि विक्रम सगळ्या तांदळाच्या पोत्यांना राज्याच्या गरीब लोकांमध्ये वाटून देतो. ज्याच्यावर भानू राजाला बोलतो. महाराज, तांदळाच्या खूप जास्त पोते विक्रमच्या घरी पाठवले जात आहेत. काही तांदळाच्या पोत्यांनी मी गरीब थोडं होईल. हळूहळू सगळ्या राज्याची लोक विक्रमच्या घरी तांदूळ घ्यायला यायला लागतात आणि पूर्ण राज्यामध्ये विक्रमचंच नाव गुंजत होतं. आणि ही गोष्ट भानू जाऊन राजा अमरसिंगला सांगतो. महाराज, पूर्ण राज्यामध्ये विक्रमचंच गुणगान गातले जात आहेत. काही असं तर नाही झालं पाहिजे आपल्या तांदळाच्या पेटाऱ्यामधून तांदूळ घेऊन आपलंच तख्तपलट करेल. हे ऐकून राजा अमरसिंग चिंतेमध्ये पडतात आणि विक्रमला आपल्या दरबारामध्ये बोलवतात. मला माहित आहे की तुला काय करायचं आहे विक्रम. तू माझ्या सिंहासनावरती बसू इच्छित आहेस. त्यामुळेच तू आमच्याकडून तांदूळ घेत आहेस आणि पूर्ण राज्यात वाटत आहेस. जर असं वाटत असेल महाराज, तर मला तांदूळ देणं बंद करा आणि त्याच्या जागेवरती काही वेगळं पाठवायला चालू करा. भानू हे ऐकून राजाजवळ जाऊन त्यांच्या कानामध्ये काहीतरी बोलतो की महाराजांनी जर काय त्याची ही माग नाही मानली तर हे त्यांच्या वचनापासून मुकरणं हे मानलं जाईल. हे ऐकून राजा त्याचं गोष्ट मानून जातो. ठीक आहे, सांग तुला तांदळाच्या बदल्यात काय पाहिजे. मी तुला ते पण द्यायला तयार आहे. ज्या प्रकारे तुम्ही मला तांदूळ देत होतात त्याच प्रकारे तांदळाच्या जागी डाळ पाठवा. आणि ज्या प्रकाराने तांदूळ ते विक्रमला पाठवायचे त्याच प्रकाराने डाळ पण त्याच्या घरी जायला लागते. आणि 1 महिन्यानंतर विक्रम राज्याच्या गरीब लोकांना एकत्रित करून त्यांना डाळ वाटायला सुरू करतो आणि पूर्ण राज्यामध्ये ही गोष्ट पसरली होती, ज्यामुळे एक वेळा परत राजा परेशान होऊन जातो. आपल्याला काही ना काहीतरी नक्कीच केलं पाहिजे, नाहीतर आपल्याला स्वतःला जेवणासाठी काहीच राहणार नाही. नंतर आपण काय खाणार, सोनं आणि चांदी? महाराज, माझ्याकडे एक उपाय आहे. जर आपण विक्रमवरती खोटा आरोप लावला की विक्रम आमच्या तांदळाच्या भंडारामधून तांदूळ चोरी करत होता, तेव्हा आपण त्याला तांदूळ देणं बंद करू शकतो. ते कसं? जसं की तुम्हाला माहित आहे, आपण त्याला तांदूळ देणं बंद केलं आहे की आपण विक्रमला दोष लावायचा की त्यानं तांदळाच्या भंडाऱ्यामधून तांदळाची चोरी केली आहे आणि एखाद्या माणसाला खोटी गवाही द्यायला एखादा माणूस पण बघूयात. बरोबर बोलत आहेस. नंतर मी त्याला माफ तर करेल, पण प्रत्येक दिवशी जी त्याची डाळ जी त्याच्या घरी जाते ती बंद कराल. आणि मग दुसऱ्या दिवशी राजा विक्रमला आपल्या राज्य दरबारामध्ये बोलवतात आणि त्याच्यावर तांदळाच्या 3 पोती चोरी करण्याचा आरोप पण लावतात. आमच्या तांदळाच्या भंडारामधून 3 पोते चोरीला गेले आहेत आणि मला माहित आहे की त्याची चोरी तू केलीस. महाराज, मला तांदळाची चोरी करून काय भेटणार आहे आणि मी तांदळाची चोरी केली याचा सबूत काय आहे तुमच्याकडे? सबूत आहे. काल जेव्हा तू तांदळाच्या भंडारामधून तांदूळ चोरत होतास त्याच वेळेस दर्पण जो राज दरबाराच्या बाहेर राहतो त्यानं तुला तांदूळ चोरताना पाहिलं आहे. जर असं असेल, तो जो काही बोलला आहे मी ते ऐकू इच्छित आहे. भानू दर्पणला राज्य दरबारामध्ये बोलवतो आणि दर्पण विक्रमला बघून हैराण होऊन जातो.
विक्रम, तू जर मला माहित असलं असतं तुझ्याबद्दल खोटं बोलायचं आहे तर मी कधी ह्या गोष्टीला मान्य नसतं केलं. जेव्हा माझ्याकडे आणि माझ्या परिवाराकडे खायला काही नव्हतं तर त्यावेळेस प्रत्येक वेळेस विक्रमनं जेवण आणि पाण्याची व्यवस्था केली होती. पण तू इथं काय करत आहेस? मला महाराजांचे सल्लागार भानूने तुझ्याबद्दल खोटं बोलायला सांगितलं होतं, पण मला माहित नव्हतं तो माणूस तू आहेस. विक्रम, मला माफ कर. हे ऐकून राजा आणि भानू दोघे जण आपल्या चुकीला मानतात. मला माफ कर विक्रम. मला असं वाटलं की मी दिलेले तांदूळ आणि डाळ घेऊन त्याचा वापर माझ्या विरोधातच करशील. याची काही गरज नाहीये महाराज. जर मला सत्ता पाहिजे होती, जर मला अमीर बनायचं असलं असतं, जेव्हा तुम्ही मला सोनं चांदी देत होता तेव्हाच मी सगळं सोनं आणि चांदी घेतलं असतं. मी तर फक्त एक मच्छीमार आहे जे लोकांची मदत करू इच्छितो. तुमचे खूप खूप धन्यवाद महाराज. तुम्ही जे तांदूळ आणि डाळ मला दिलं होतं त्यामुळं आज पूर्ण नगरीमध्ये कोणी पण खाली पोट झोपत नाहीये. खरंच आजपर्यंत तुझ्यासारखा नेक आणि दानवीर मच्छीमार कुठं नाही पाहिला. तू आज मला शिकवलंस दानवीराचं मन त्याची खरी पहिचान असते. त्याचा परिचय तो दुसऱ्यांच्या परेशानीमध्ये त्यांची मदत करून दाखवतो. राजा अमरसिंग विक्रमला मंत्रीच्या पदावर बसवतात आणि विक्रम पुढून तांदूळ आणि डाळ घ्यायला नको म्हणतो आणि साहसनगरमध्ये कधीच कुणाला कसल्याच गोष्टीची कमी नाही झाली.